शुभ सकाळ शेतकरी मित्र हो. या ठिकाणी जबरदस्त असा पाऊस शासनाने रेड अलर्ट केला आहे पावसाचा. आज उद्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जबरदस्त असा पाऊस चालू आहे. त्याचबरोबर नदीला पाणी आलेलं आहे. आमच्या भीमा नदीच्या खोऱ्यात कालपासूनच जोरदार असा पाऊस पडतो आहे. त्याच्यामुळे खडकवासला धरणातून 40,000 क्युसेक पाणी सोडलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आमच्या शेतात पाणी आलेलं आहे. इकडे शेतकऱ्यांचं नुकसान लागण केलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण. या पुरामुळं लवकरच ऊस द्यायला लागतो. हे इथपर्यंत पाणी आलेलं आहे. बंधारा जवळजवळ बुडत आलेला आहे. पलीकडची एक मोटर काढून रात्रीच घरी नेली. इकडं मोटारी काढून ठेवलेल्या आहेत. आमची मोटर तिकडे बांधावरती ठेवली. तर आता पुण्याहून आणि मुळामुठा नदीत एवढं कंपॅरिझन करतात का पुण्याच्या नदीत इतकी घाण दिसते, तुम्हाला दिसणार नाही इथून. आणि मुळामुठा आपलं भीमा नदी खूप छान असं पाणी चाललेलं आहे. कचरा नाही, काय नाही. आणि आमच्याकडं नवीन प्रोडक्ट आले आता, दारूच्या बाटल्या. पहिल्या दुधाच्या पिशव्या यायच्या, त्यावर शासनाने बंदी घातली. प्रशासनाने त्याला बंदी घातली आणि दुधाच्या पिशव्या बंद झाल्या. त्याचं प्रदूषण बंद झालं. आणि आता दारूच्या बाटल्या इतक्या मोठ्या प्रमाणात येतात की आमच्या एक 100 फुटाचा फ्रंट असेल नदीच्या बाजूने, तर त्यामध्ये जवळजवळ 500 ते 1000 बाटल्याचा खच साचतो. तर ह्या छोट्या छोट्या शेतकऱ्यांना इतका त्रास होतो त्याचा की परत त्या काचा गोळा करताना पायात घुसतात, कुठं काय होतं, खूप त्रास होतो. प्रशासनाने थोडंसं यावर लक्ष दिलं पाहिजे. कसा वाटतोय नजारा पारगावचा, या पाणी पाहायला. धन्यवाद.